नागपुरातून समोर आली आहे प्लॉट खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी धक्कादायक बातमी। तब्बल 47,45,000 रुपयाची कथित फसवणूक झाल्याचा आरोप समोर आला आहे। जमीन मालकी हक्कात नसतानाही प्लॉट विकल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून या प्रकरणी पारडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे। पाहूया हा विशेष रिपोर्ट। नागपुरातील पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्लॉट विक्रीच्या नावाखाली लाखोची कथित फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। तक्रारदार जनार्दन धरमठोक यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपीने मौजा पावनगाव, शंकरपूर आणि कान्हाळगाव परिसरातील जमिनीवर स्वतःचा मालकी हक्क नसतानाही लेआउट विकसित केल्याचे भासवले। यानंतर जय संतोषी मा डेव्हलपर्स अँड बिल्डर्सच्या नावाने प्लॉट विक्रीचे कारनामे आणि कागदपत्रे तयार करण्यात आली। या माध्यमातून तक्रारदारासह एकूण 12 प्लॉट धारकांकडून रोख धनादेश आणि ऑनलाईन व्यवहाराद्वारे तब्बल 47,45,000 रुपये स्वीकारण्यात आल्याचा आरोप आहे। मात्र रक्कम स्वीकारूनही संबंधितांना प्लॉटचा ताबा देण्यात आला नसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे। या प्रकरणी पारडी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील फसवणुकीच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला असून संपूर्ण व्यवहाराची सखोल चौकशी सुरू केली आहे। फिर्यादी जनार्दन धरमठोक, राहणार अयोध्यानगर, नागपूर यांच्या तक्रारीवरून जे आरोपी नामे आहे राजकुमार प्रकाश भगत, वय वर्ष 45 वर्ष, त्यांनी इथे कलमना हद्दीत जे आपलं पावनगाव आणि कनालगाव आहे त्यामध्ये दुसऱ्याच्या जमिनीला आपल्या नावावर दाखवून त्यांनी तिथे प्लॉट पाडलेत आणि बरेचसे लोकांना विक्री केली। त्या संदर्भात वारंवार या प्लॉट धारकांनी त्याच्याकडे रजिस्ट्रीसाठी मागणी केली, तर त्यांनी रजिस्ट्री केली नाही आणि तो सांगतो की प्रॉपर्टी विवाद आहे, शेतकऱ्यांनी हे केलं। त्यामुळे असे बरेचसे लोकांची फसवणूक झाली आहे आणि बरेचसे अर्ज आमच्याकडे आले। त्याच्यावर आम्ही चौकशी केली आणि गुन्हा सिद्ध झाल्यावर त्याचा 420 गुन्हा दाखल केलेला आहे। जवळपास 47,45,000 रुपयांचा घोटाळा निष्पन्न झाला आणि त्याला आम्ही गुन्हा दाखल करून ताब्यात घेतलं, अटक केलेला आहे। तपासावर गुन्हा सुरू आहे। जमीन किंवा प्लॉट खरेदी करण्यापूर्वी मालकी हक्क, अधिकृत कागदपत्रे आणि प्रकल्पाची कायदेशीर पडताळणी करणे किती महत्त्वाचे आहे याची पुन्हा एकदा जाणीव करून देणारी ही घटना आहे। या प्रकरणातील तपासानंतर आणखीन कोणते धाके दोरे समोर येतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे।